भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जाते। खासदारांनी बालिशपणा केलाय, ही बाब निंदनीय असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे आणि विरोधकांकडून टीका केली जाते। अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाचा उद्या फैसला होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार असून केजरीवाल यांना जामीन मिळणार का याकडे लक्ष आहे। यवतमाळ भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। आमदार मदन येरावर यांना पक्षातूनच विरोध होतोय। विधानसभेसाठी भाजपमध्येच उमेदवारांची स्पर्धा लागली आहे। अमरावतीमध्ये भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं आहे। शरद पवारांविरोधात मुर्दाबादच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। शरद पवार हे देखील हिंदू द्वेषी असल्याचा आरोप भाजपनं केला। अमरावती जिल्हा रुग्णालयासमोर बाबासाहेब महापुरेंनी जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। दिव्यांग सावली संघटनेच्या वतीनं जिल्हा रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्रासंदर्भात चौकशी समितीचा अहवाल मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले। पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भव्य कॅन्सर रुग्णालय उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। चाकणमधील कार्यक्रमात अजित पवारांनी ही घोषणा केली। सांगलीमध्ये शरद पवारांविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। हिंदू देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांचाही निषेध व्यक्त करण्यात आला। तर शरद पवारांनी प्रोत्साहन दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय। नागपूर शहरकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। राहुल गांधी यांच्या संविधान संपवणार या वक्तव्याविरोधात नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। फुले शाहू आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले। मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी गठीत करण्यात आलेली समितीमध्ये 2 केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। नौदलाचे पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या मेळाव्याकडे आढळराव पाटलांनी पाठ फिरवली। चाकणमधील मेळाव्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दांडी मारली। राष्ट्रवादीच्या 2 कार्यक्रमाला आढळराव गैरहजर होते। परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चटणी भाकर आंदोलन केलं। पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी पीक विमा कंपनीविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त सोन्याच्या जेजुरीचा देखावा साकारण्यात आला। बेळगावमधील विजय निंबाळकर यांच्या निवासस्थानी हा देखावा साकारण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।